नमस्कार मनभटक्या मित्रांनो. तर आत्ता आपण आहोत ते श्रीरंग सिटीमध्ये, जिथे श्रीहरी विष्णूंचं मंदिर आहे श्रीरंगपुरममध्ये. आणि दुसरं म्हणजे त्याच्या जवळच जंबुकेश्वर मंदिर आहे. आणि तिथं आपल्या महादेवांचं स्थान आहे. महादेवांचं स्थान म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की साऊथ तामिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशात महादेव पूजले जातात पंचमहाभूतांच्या रूपांमध्ये. आणि त्यातील एक तत्व म्हणजे पाच महाभूतातलं पाच तत्व आहेत: अग्नी, वायू, आकाश, जल आणि पृथ्वी. तर त्यातील जल या तत्वाचं पूजन इथं केलं जातं. आणि त्याचं दर्शन आपण रात्री घेतलं. परत श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात कार्यक्रम सुरू होता, जो वर्षातून एकदा होतो. त्याची पूजा आम्हाला पाहायला भेटली आणि दर्शन झालं शेवटच्या क्षणी. तर आम्ही तिथून मुक्कामाच्या शोधात श्रीरंगपुरम मंदिराच्या ट्रस्टच्या यात्रिनिवासात आलो. आणि तिथं आपण पाहू शकता की असं सुसज्ज असं यात्रिनिवास आहे. एकदम स्वच्छ आणि सुंदर खोल्या आहेत आणि एकदम व्यवस्था सुटसुटीत आहे. सगळे बरेच जण भाविक इथंच येतात. आणि सोबतच इथं त्यांचं किचन पण आहे, जिथं आपल्याला उत्तम प्रकारचा साऊथ इंडियन नाश्ता, जेवण सगळं काही मिळतं. आणि पार्किंग सुविधेसह हे उपलब्ध आहे. तर कोणी या बाजूने दर्शनासाठी येणार असेल किंवा रामेश्वरमच्या वाटेवर जरी जाणार असेल तर मुक्कामासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. सगळ्यांनी नक्की यावं. धन्यवाद. आणि आपण आपल्या बाईकवरती करतोय साऊथ इंडियाचा प्रवास, दक्षिण भारताचा प्रवास. मन भटक्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.